लग्न करूया. अबव ऑल टेस्ट शॉट्स नाकारण्याइतका तिला एवढा कॉन्फिडन्स कसा होता, स्पेशली जेव्हा तिला प्रॅक्टिकली दर 3 सेकंदाला पोजेस चेंज करायच्या होत्या. शनाया लेझी, सिडक्टिव्ह, थ्रेटनिंग किंवा क्यूट ऍक्ट करत राहिली जोपर्यंत फोटोग्राफरने पोजेस बदलण्यास सांगितले. तिच्यासाठी जी काही थीम होती त्याला ती परफेक्टली सूट करत होती. तिच्या रिॲक्शन्स इतक्या क्विक होत्या की प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला. आनंद एका बाजूला उभा होता. त्याला माहीत असलेल्या शनायाला परत येताना पाहून तो इतका इमोशनल झाला की तो जवळजवळ रडायला लागला. रडत असताना त्याने शनायाच्या वेरियस पोजेसचे फोटो काढण्यासाठी त्याचा फोनही बाहेर काढला. त्याचं इंटेन्शन आदित्यला फोटो सेंड करायचं होतं. शनायाचा आदित्यशी संबंध असल्यामुळे आनंदला त्याच्या फोन कॉन्टॅक्टमध्ये इतक्या पॉवरफुल पर्सनचा नंबर असणं लकी वाटलं. पण यावेळी आदित्य अजूनही फ्लाईटमध्येच होता. 4 तासांच्या फोटोशूट सेशनमध्ये शनायाने फोटोग्राफर आणि इंडस्ट्रीतील काही इतरांना तिचे प्रोफेशनलिझम पटवून दिले. यापूर्वी मिस्टर विक्रम, ज्यांनी आधी शनायाला निघून जाण्यास सांगितलं होतं, ते सुद्धा तिला प्रेस केल्याशिवाय राहू शकले नाही आणि त्यांना थम्स अप द्यावा लागला. त्याने पर्सनलीही शनायाला समजावून सांगितलं की मागच्या वेळी तो त्याच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवू शकला नाही, कारण त्याला खोटं बोलल्याबद्दल राग आला होता. तिचा मेकअप काढून झाल्यानंतर शनाया तिच्या एक्सप्रेशनलेस स्वरूपात परत आली. इकडे सगळेजण तिच्याबद्दल अत्यंत आनंदी होते. त्यामुळे मिस्टर विक्रमचं तिच्याबद्दलचं इम्प्रेशन ड्रामॅटिकली इम्प्रूव्ह झालं. आनंद घाईघाईने शनायाला जॅकेटने कव्हर करण्यासाठी गेला. त्याचवेळी त्याने फ्लॅशिंग फोन शनायाच्या हातात दिला. वेदांत कॉल करतोय. शनायाने एक्सप्रेशन चेंज केले नाही, पण तिचे डोळे अजून डार्क झाले. तरीही तिने फोन उचलला. हॅलो शनाया, तू कोणतीही बातमी पाहिली किंवा ऐकली का? वेदांतने हलकंच विचारलं. का? शनायाने शांत असल्याचं प्रिटेंड करत विचारलं. काय झालं? अरे काही नाही. वेदांतला खात्री होती की ती हैदराबादमध्ये असल्याने शनायाला अजून काहीही माहीत नाही, म्हणून त्याने एक प्लॅन तयार केला. शनाया, उद्या मी हैदराबादला आलो तर आपण तिथे आपलं मॅरेज रजिस्टर करू शकतो. हे परफेक्ट आहे. सिनरीही सुंदर आहे आणि वातावरण पण सुंदर आहे. आपण या ऑपॉर्च्युनिटीचा ॲडव्हान्टेज घेऊ शकतो हॉलिडे घेण्यासाठी. हा आपला हनीमून असू शकतो. वेदांतला शनायाला पटकन ट्रॅप करायचं होतं. इन रियालिटी शनायाचा जन्म सामान्य कुटुंबात झाला नव्हता. ती एका फेमस परफ्यूम एम्पायरची मुलगी होती. परंतु वेदांत बरोबरच्या तिच्या नात्यामुळे ती आपल्या कुटुंबापासून दूर झाली होती. ते बॅड टर्म्सवर होते. त्यांनी प्रॅक्टिकली सर्व संबंध तोडले आणि पुन्हा एकमेकांना पाहण्यास नकार दिला. पण शेवटी ती अजूनही सबनीसच होती. जेव्हा शनायाचे एल्डर्स नसतील तेव्हा तिला वारसा मिळवण्यासाठी संघर्ष करण्याचा अधिकार होता. वेदांतला शनायाला जाऊ द्यायचं नव्हतं. केवळ शनाया नाईव्ह आणि मूर्ख बनवण्यासाठी इझीच नव्हती, तर सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तिची प्रॉपर्टी होती. त्याचा आणि प्रज्ञाचा व्हिडिओ रिलीज झाल्यापासून तो फक्त इतकाच फायदा घेऊ शकला की शनायाला अजून काही कळलं नाहीये, म्हणून तो तिच्याशी लग्न करण्यास तिला फोर्स करत होता. तुझ्या आणि प्रज्ञाच्या सस्पिशियस रिलेशनशिपमुळे आपण आता लग्न करावं असं मला नाही वाटत. शनायाने सरळ नकार दिला. प्रज्ञा आणि माझ्यात खरोखर काही नाहीये. तू पाहिलेले सगळे फोटोज हे सगळं मिसअंडरस्टँडिंग आहे. फोटोंबद्दल मिसअंडरस्टँडिंग झालं असेल, पण व्हिडिओचं काय? शनायाने अत्यंत शांत स्वरात प्रश्न विचारला. मी खरंच हैदराबादमध्ये आहे, पण हैदराबाद अजूनही त्याच कंट्रीमध्ये आहे. तुला खरोखर वाटलं की मी न्यूज पाहू शकणार नाही? किंवा तुला असं वाटलं की मी खरंच ट्रिक करायला सोपी आहे? शनाया, मी हे मुद्दाम केलं नाही. माझ्यावर विश्वास ठेव. आपण बऱ्याच वर्षांपासून एकत्र आहोत. मी कसा पर्सन आहे हे तुला माहित नाही का?
वेदांतने इनोसंट असल्याचं नाटक करत बोलला. हे तिचं वन साइडेड लव्ह होतं. मी ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती तूच आहेस. मग मी जर म्हटलं की ती टॅलेंट एंटरटेनमेंटमध्ये राहिली तर मी निघून जाईन, किंवा मी राहिले तर तिला निघून जावं लागेल तर? शनायाने निर्णायकपणे विचारलं. शनाया, मला नेहमी वाटायचं की तूच मला सर्वात जास्त समजून घेणारी आहेस. तू मला प्रेशराईज का करतेस? वेदांत थोडासा नाराज झाला, कारण त्याला दोन्ही बाजूंनी हार मानायची नव्हती. प्रज्ञा हे त्याचं पहिलं प्रेम होतं, आणि आता तर ती त्याच्या होणाऱ्या बेबीची आई होती. तर शनाया कोंडीत सापडलेल्यामुळे त्याला काय करावं हे तो ठरवू शकला नाही. जर मी तुला प्रेशराईज करत असल्यासारखं वाटत असेल तर तू प्रज्ञाकडे जाण्यास फ्री आहे. ती खूप समजूतदार आहे. हे असं असलंच पाहिजे का? ऍक्च्युली खरं तर वेदांतने आधीच प्रज्ञाला सोडण्याचा निर्णय घेतला होता, कारण प्रज्ञाची फॅमिली अगदी ॲव्हरेज होती. तिला आज ती जिथे होती तिथे जाण्याचं एकमेव कारण म्हणजे त्याने तिला त्या पदावर ढकललं होतं. जर तिची तुलना शनायाशी करायची असेल तर ती फक्त यूज करून टाकून देण्यासारखी होती. जस्ट टू प्ले अराउंड विथ. प्रज्ञाशी बोलण्यासाठी थोडा मला वेळ दे, त्यानंतर आपण लगेच लग्न करू. वेदांत विचार करत बोलला. मी वाट पाहतेय. शनाया शांतपणे प्रतिक्रिया देताना दिसली, पण तिच्या शब्दांमध्ये तिरस्काराच्या भावना होत्या. प्रज्ञासारखी एखादी वेदांतला सहजपणे कसं जाऊ देईल? आणि आता तर प्रेग्नंट सुद्धा होती ती. आनंदने शनायाच्या रागावलेल्या एक्सप्रेशनकडे पाहिलं आणि ताबडतोब तिच्या हातातून फोन घेतला. आतापासून आपण त्याचा कोणताही कॉल घेणार नाही. आपला मूड खराब होण्यापासून वाचेल. चल, हॉटेलमध्ये परत जाऊया. मी खूप थकली आहे. शनायाने स्माईल दिली, जसं आता काहीही घडलेलं नाही. आनंदने होकार दिला आणि ताबडतोब तिला हॉटेलमध्ये परत नेलं. त्यांच्या रूम्स एकमेकांच्या शेजारी होत्या. आनंदने शनायासाठी दरवाजा उघडला आणि तिला कम्फर्ट करत तो म्हणाला, थोडं रेस्ट कर, जास्त विचार करू नकोस. उद्या आउटडोर शूट्स करायचे आहेत तुला. दरवाजा बंद करण्यापूर्वी शनायाने नॉड केलं. ती टर्न झाली तेव्हा तिला अचानक बाथरूममधून पाण्याचा आवाज आला. कोण आहे तिकडे? तिने सावधपणे विचारलं. आतल्या व्यक्तीपर्यंत तिचा आवाज पोहोचला आणि त्याने टॅप बंद केला. शनायाला काळजी होती की ती चुकीच्या रूममध्ये आली होती, म्हणून पटकन ती दरवाजाकडे फिरली. पण त्या क्षणी बाथरूममधून बाहेर पडलेल्या एका उंच व्यक्तीने तिला पकडलं आणि बॅक हग केलं. इट्स मी. आदित्यला बघण्यासाठी ती मागे वळली. तिला क्षणभर आश्चर्य वाटलं. तू कसा? आय मीन, मी म्हणालो ना मिरॅकल होईल म्हणून. त्याने हातांची ग्रीप लूज करत तिला किस केलं आणि बोलला, दिवसा फ्लाईटने येणं टायरिंग आहे, म्हणून मी रिलॅक्स होण्यासाठी पहिले शॉवर घेण्याचं डिसाईड केलं. शनायाचं माइंड ब्लर झालं होतं. तिने कधीही इमॅजिन केलं नाही की आदित्य जे बोलला ते खरंच होतं. शी इमिजिएटली हग्ड हिम. माय डिअर वाईफ, मी तुला आठवण करून द्यायला हवी का की मी काही... हे ऐकल्यानंतर शनायाचा चेहरा लाल झाला आणि ती लगेच म्हणाली, मग तू जाऊन आंघोळ करून घे, पण मला एकत्र जायचंय. त्या शब्दांसह आदित्यने रिप्लायचा वेट केला नाही. त्याने डायरेक्ट शनायाला उचलून बाथरूममध्ये नेलं आणि तिला शॉवरखाली ठेवलं आणि किस केलं. डोंट बी रफ, मला उद्या एक ॲड शूटला बाहेर जायचंय. शनायाला सिच्युएशनचं अवेअरनेस होतं. ते किस करून सॅटिस्फाईड होते. ते त्यापुढे गेले नाही. आंघोळ केल्यावर त्यापैकी शनायाने शांततेने तिच्या स्किनची काळजी घेतली, तर आदित्यने बेडवर बसून डॉक्युमेंट्स रिव्ह्यू केले. आदित्यकडे टक लावून पाहताना शनाया थोडी हर्ट झाली. तू आता इथे आहेस, तरीही तुला काम करायचंच आहे का?
आदित्यने डॉक्युमेंट्स बंद करत नॉड केलं आणि शनायाला त्याच्या शेजारी बसायला बोलवलं. शेवटी जेव्हा ती हाफ हक करत त्याच्या शेजारी बसली तेव्हा तो अपॉलॉजेटिकली म्हणाला, इट्स अ हॅबिट. एम आय नॉट अट्रॅक्टिव्ह इनफ? आज वेदांतने फोन केला आणि मला म्हणाला की त्याला माझ्याशी लग्न करायचंय. शनायाने सॅड होऊन कंप्लेंट केली. आदित्यने तिला अजून जवळ घेतलं आणि डेंजरस टोनमध्ये तिच्या कानात बोलला, मग तू त्याच्याशी लग्न करशील? आय ॲडमिट की मी आधी प्रेमात आंधळी होते, पण मला खात्री आहे की मी आता राईट डिरेक्शनने जाते आहे. शनाया हळूच म्हणाली, तू माझी डिरेक्शन आहेस. आदित्य फ्लिप्ड आणि स्वतःला तिच्यावरती ठेवलं. त्याने त्याच्या ब्लू इंक आईजने तिच्याकडे सिरियसली पाहिलं. मी आता स्वतःला जास्त कंट्रोल करू शकत नाही, पण ते पुरेसं नाही. जरी आपण आधीच रजिस्ट्रेशन केलं आहे तरी मला होप्स आहेत की तू मला नीट जाणून घेऊन आणि शुअर होऊन सांगशील की तुला तुझं पूर्ण लाईफ माझ्याबरोबर स्पेंड करायचं आहे. ज्यावेळी आपण दोघं पण शुअर होऊ की आपल्या दोघांनाही एकत्र राहायचं आहे, तेव्हाच आपण खरोखर एकमेकांचे होऊ शकतो. या इंडस्ट्रीमध्ये माझ्याकडे एंडलेस ऑप्शन्स आहेत. मला पाहिजे ते मला मिळू शकतं. फक्त एकच गोष्ट मला मिळत नाहीये, ती म्हणजे प्युअर हार्ट. देन लेट्स ट्राय हार्ड अँड वर्क टुगेदर फॉर सेम गोल. लेट्स वॉक ऑन सेम पाथ अँड लिव्ह द सेम लाईफ. शनायाने सिरियस होऊन उत्तर दिलं. मी कधीच विचार केला नव्हता, प्रेसिडेंट आदित्य, जे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांच्या वरती बसले आहेत, ते एका केअरफ्री आणि फन लाईफस्टाईलच्या मागे नाही. मला वाटलं की तू एक प्लेयर असशील खूप साऱ्या लेडीजसाठी. तुला असं कधीच नको होतं का? जेव्हा एखादी मुलगी असा प्रश्न विचारते तेव्हा उत्तर देण्याची गरज नसते. ऑल ही नीड्स टू डू इज किस हर पॅशनेटली. असं बोलल्यानंतर आदित्यने तिला किस केलं आणि त्याने जसं प्रेडिक्ट केलं होतं तसं एक पॅशनेट किस एखाद्या लव्हरला त्याची सर्व काळजी विसरायला लावतो. त्या रात्री आदित्यला हक करत झोपून शनायाला अत्यंत गोड आणि शांत झोप आली. शनायाच्या आनंदाच्या कंपॅरिझनमध्ये वेदांतचा दिवस नक्कीच चांगला नव्हता. प्रज्ञाने टॅलेंट एंटरटेनमेंट सोडावे ह्या शनायाच्या रिक्वेस्टमुळे तो संकटात सापडला होता. प्रज्ञा फक्त त्याच्या मुलाला जन्म देणार नव्हती, तर तिच्या हातात त्याच्या वाईट कृत्यांचा पुरावा देखील होता. म्हणून तो कुणालाही ऑफेंड करू शकत नव्हता. हताश होऊन वेदांत आपल्या घरी परत गेला. प्रज्ञाला सोफ्यावर सॅड होऊन बसलेलं पाहून त्यालाही सॅड वाटलं. वेदांत! प्रज्ञा ताडकन उठली आणि वेदांतला टाईट हक करत बोलली, मी काय करू? याचा अर्थ आता असा आहे की मी आता मॉडेल राहू शकत नाही. प्रज्ञा, तुझ्या प्रेग्नन्सीची काळजी घेण्यासाठी तू काही काळ फॉरेनला का जात नाही? आपल्या बाळाचा जन्म झाल्यानंतर तू परत येऊ शकते. जेव्हा वेळ येईल तेव्हा मी प्रॉमिस करतो की मी आत्ता जे केलं ते मी परत करेन. मी तुला फेमस बनवेन. त्याचे शब्द ऐकल्यानंतर प्रज्ञाला रिअलाइज झालं, तू मला फॉरेनला जायला सांगतोयस? वेदांत, तू मला सॅक्रिफाईस करण्याचा प्लॅन बनवतोय का? मी सांगतेय, तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवण्यासाठी मी शनाया इतकी मूर्ख नाही. मी कुठेच जाणार नाहीये. प्लस वेदांत, तू विसरू नको, माझ्या पोटात अजूनही तुझं बाळ आहे. मी इतक्या वर्षांपासून तुझी गर्लफ्रेंड आहे. तुला असं वाटतं की तू मला असंच साईडला किक करू शकशील? तो माझा बोलण्याचा अर्थ नव्हता. वेदांत, थिंक केअरफुली. तुला तुझे पुढचे आयुष्य कोणाबरोबर घालवायचे आहे? तुला शनाया आवडते? ऑफकोर्स मी तुझ्यावर प्रेम करतो, फक्त तुझ्यावर. वेदांतने कठोरपणे उत्तर दिलं. पण शनायाने कंडिशन्स ठेवल्या आहेत. तू टॅलेंट एंटरटेनमेंट सोडलं नाहीस तर ती माझ्याशी लग्न करणार नाही. जरी तू तिच्याशी लग्न केलं तरी सबनीस फॅमिलीचं सगळं तुझं होईल ह्याची गॅरंटी तिने दिलेली नाहीये तुला. प्रज्ञाने आर्ग्यू केलं. सबनीस फॅमिलीला शनायाची पर्वा नाहीये. जरी ती घरी परत आली असती तरी तिला किती प्रॉपर्टी मिळू शकेल? वेदांत, तुझं असं होईल की तेलही गेलं आणि तूपही गेलं, हाती आलं धोपाट ना. माझ्याबरोबर राहा. निदान तुझ्याबरोबर मी आणि आपलं मूल तर असेल. आपण तिघं मिळून फ्युचर बनवू शकतो. तुला हेच हवं होतं ना?
वेदांत, याबद्दल केअरफुली विचार कर. तुला मी हवी आहे की तुला शनाया हवी आहे? मला फक्त एक वर्ड तुझ्याकडून हवा आहे आणि मी अबॉर्शन करण्यासाठी डायरेक्ट हॉस्पिटलला जाईन. मी टॅलेंट एंटरटेनमेंट सोडेल आणि पुन्हा तुझ्यासमोर कधीच येणार नाही. वेदांतने काहीच रिप्लाय नाही दिला. तो फक्त ब्लँकली तिथे उभा राहिला. कोणताही रिस्पॉन्स न मिळाल्याने प्रज्ञाने लगेचच तिचा फोन तिच्या असिस्टंटला फोन करण्यासाठी उचलला. मला हॉस्पिटलची अपॉइंटमेंट घेण्यास हेल्प कर. मला अबॉर्शन करायचंय. काय करतेस? वेदांतने तिच्या हातातून फोन घेऊन कट केला. इतकं इम्पल्सिव्ह होऊ नकोस. मी म्हणालो का मी तुला चूज करत नाहीये ते? त्याचं बोलणं ऐकून प्रज्ञाचा चेहरा चमकला. याचा अर्थ असा आहे की तू मला चूज करतोयस? माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तरीही तुला अबॉर्शन करायचंय. असं मी तुला कसं करू देईल? इतकी वर्ष मी तुला प्रोटेक्ट करतो आहे. तुला कळलं नाही का? वेदांतने लगेच डिसिजन घेतलं. त्याने शनायाबरोबर गोष्टी संपवण्याचा निर्णय घेतला. त्याला फक्त सबनीस फॅमिलीची प्रॉपर्टी सॅक्रिफाईस होईल याचं अत्यंत वाईट वाटत होतं. पण जसं प्रज्ञाने सांगितलं त्याप्रमाणे फ्युचरची कोणतीही गॅरंटी नाही. तो प्रज्ञा आणि त्याच्या मुलाला एका न मिळणाऱ्या गोष्टीसाठी सोडू शकत नव्हता. मला हे माहितीये, तू मला नेहमीच बेस्ट ट्रीट केलंयस. आनंदाने रडत प्रज्ञाने वेदांतला हक केलं. मी नक्कीच आपल्या मुलाला जन्म देईन आणि तुझ्या बहिणी आणि आईला खुश करेन. जोपर्यंत तू यापुढे त्रास देत नाही तोपर्यंत मी खूप थँकफुल आहे. खूप जास्त ऑनलाईन जाऊ नकोस आणि ऑनलाईन इन्सल्ट्स ऐकून मनावर घेऊ नकोस. यासारख्या न्यूज पास होतील. जरी या इन्सिडेंटचा इफेक्ट डेफिनेटली तुझ्या टॉप 10 मॉडेल अवॉर्ड्स इमेजेसच्या जजेसवर होईल, तरीही हा अवॉर्ड एका मॉडेलच्या प्रोफेशनलिझमवर जास्त फोकस करतोय. म्हणून आपण आपले गोल्स गिव्हअप करायचे नाहीयेत. मी तुझं ऐकतेय, पण तू माझी एक गोष्ट ऐकली पाहिजे. प्रज्ञाने वेदांतला तिच्या शेजारी असलेल्या सोफ्यावर खेचलं. शनायाचा जॉब फ्रीज कर. सध्या ती किती ॲरोगंट वागते ते बघ. तिचा कॉन्ट्रॅक्ट साईन झाल्यामुळे तिला वाटतंय की ती सर्व काही आहे आणि तिने कंपनीविरुद्ध जाण्याचाही प्रयत्न केलाय. परंतु टॅलेंट एंटरटेनमेंट शनायाशिवाय चालू शकतं. जर आपल्याला एखादी मॉडेल शोधायची असेल तर ते अवघड नाहीये, असं प्रज्ञाने सांगितलं. पण आपण सध्या तिला जावंही देऊ शकत नाही. जर तिला संधी मिळाली तर ती नक्कीच आपल्यावर रिव्हेंज घेईल. वी विल कीप हर अँड फ्रीज हर. 3 वर्ष झाली की ती इतकी ओल्ड दिसेल की ती कमबॅक करूच शकणार नाही. पण सध्या तिच्यासाठी खूप जण चिअर्स करतायत आणि तिचा फीडबॅक खरोखर चांगला आहे. यामुळे गोष्टी इझी होत नाहीत का? ती हैदराबादवरून परत येईपर्यंत थांबूया. तिला एक कॉर्पोरेट क्लायंट सर्च करा. लो आणि डिस्गस्टिंग ब्रँड. त्यामुळे तिची इमेज डिस्ट्रॉय होईल. वेदांतने प्रज्ञाकडे पाहिलं. तिला माहीत होतं की ती थोडीशी एक्स्ट्रीम होते, परंतु वेदांत नकार देऊ शकत नव्हता. त्याने फक्त होकार दिला. तू म्हणतेस तसं मी करेन. शिवाय ज्या सर्व कंपन्या शनायाबरोबर काम करू इच्छित आहेत, आम्ही त्यांना सांगू की शनाया त्यांच्याबरोबर काम करू इच्छित नाही. तिला हेडकेस देत असताना वेदांतने प्रज्ञाला हक केलं. यावेळी त्याचं डिसिजन त्याच्या हार्टमधून आलं. तो शनायाबरोबरचे रिलेशन्स एंड करणार होता. त्यांचे रिलेशन एंड झाल्यानंतर शनाया ही फक्त टॅलेंटची एक कॉन्ट्रॅक्ट मॉडेल असेल, ज्याची मुदत फक्त 3 वर्ष असेल. प्रज्ञानी म्हटल्याप्रमाणे त्याला शनायाला फेमस होण्यापासून थांबवावं लागेल आणि त्यांच्यावर रिव्हेंज घेण्यासाठी तिला चान्स मिळणार नाही हेही बघावं लागेल. तर आतापासून त्याला तिच्या पुढे जाण्यासाठी काहीतरी करावं लागेल. पुढील एपिसोडसाठी आत्ताच आपल्या पॉकेट FM मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करून नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवा. आणि जर तुम्हाला सर्व शोजचे एपिसोड्स आत्ताच ऐकायचे असतील तर आत्ताच डाउनलोड करा आपला पॉकेट FM ॲप आणि एन्जॉय करा नवनवीन शोज.